विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ परीक्षा लवकरच होणार आहे. तर याच धर्तीवर त्यांचा जो सिलेबस आहे त्यामधील महत्त्वपूर्ण टॉपिक समाज सुधारण यावर आधारित 101 प्रश्न आजच्या व्हिडिओत आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. परीक्षेत तुम्हाला यातूनच प्रश्न विचारलेला पण दिसेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जर आपल्याला कमी वेळेत चांगला अभ्यास करायचा असेल तर आपल्याकडे नॉन टेक्निकलचे 18,000 प्रश्न उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला 300+ ऑनलाईन टेस्ट देखील बघायला मिळतील. जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केलेला आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान आहे, अपडेटेड चालू घडामोडी, सराव प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड आणि जिल्हा विशेष या सर्वांचा समावेश या ठिकाणी केला आहे. हा जर कोर्स परचेस करायचा असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याच पद्धतीने आपण पे अँड अकाउंट ऑफिसर, सिनियर लायब्ररी असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट आणि ड्रायव्हर या पदाकरिता फॉर्म भरला असेल तर टेक्निकलचे देखील मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 37 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? तर विद्यार्थ्यांनो, कमी वेळात जास्त प्रश्न वाचायचे, त्यामुळे प्रश्न मी विचारल्यानंतर तुम्ही व्हिडिओला पॉज करा, सर्व ऑप्शन स्वतः रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र आहे ऑप्शन 3 दीनबंधू. पुढील प्रश्न, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? उत्तर आहे ऑप्शन 1 महर्षी कर्वे. पुढील प्रश्न, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण? उत्तर आहे ऑप्शन 4 ते लोक कल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते. गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन 1 महात्मा फुले. पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? उत्तर आहे ऑप्शन 1 1890. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 सावित्रीबाई फुले. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? उत्तर आहे ऑप्शन 4 फर्ग्युसन महाविद्यालय. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली? उत्तर आहे ऑप्शन 1 25 जुलै 1917. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? उत्तर आहे ऑप्शन 2 1881. पुढील प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? उत्तर आहे ऑप्शन 4 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले? उत्तर आहे ऑप्शन 3 राजर्षी शाहू महाराज. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले? उत्तर आहे ऑप्शन 1 आर्य समाज. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला? उत्तर आहे ऑप्शन 2 1917. पुढील प्रश्न, मागासलेल्या वर्गांसाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली? उत्तर आहे ऑप्शन 4 राजर्षी शाहू महाराज. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? उत्तर आहे ऑप्शन 1 1856. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म शताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते? उत्तर आहे ऑप्शन 4 सामाजिक न्याय वर्ष. पुढील प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोठे विस्तारले आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 हिंगणे. नेक्स्ट, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? राईट आन्सर आहे ऑप्शन 1 महात्मा फुले. नेक्स्ट, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते? राईट आन्सर आहे गोपाळ गणेश आगरकर. नेक्स्ट,
छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन 3 मिस क्लार्क वसतिगृह. आणि विद्यार्थ्यांनो, आपणासाठी छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करून आम्हाला मोटिवेशन द्यायचे आणि चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा, कारण की असेच अभ्यासाचे व्हिडिओ आम्ही रोज घेऊन येणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 मिस क्लार्क वसतिगृह. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? उत्तर आहे ऑप्शन 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? उत्तर आहे ऑप्शन 2 इसवी सन 1856. नेक्स्ट, राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी कधी खुला केला? उत्तर आहे 1901 मध्ये. नेक्स्ट, बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे ऑप्शन 3 सावित्रीबाई. नेक्स्ट, गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? उत्तर आहे ऑप्शन 3 जॉन स्टुअर्ट मिल. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश काय? उत्तर आहे ऑप्शन 4 पीडित शोषित समाजाची जागृती करणे. नेक्स्ट, डॉक्टर आंबेडकरांनी 1932 साली पुणे कराराला मान्यता दिली कारण? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते. नेक्स्ट, शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? उत्तर आहे ऑप्शन 2 अस्पृश्यांसाठी. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे ऑप्शन 2 सार्वजनिक सत्यधर्म. नेक्स्ट, डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली? उत्तर आहे ऑप्शन 4 छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी. नेक्स्ट, गोपाळ गणेश आगरकर व डॅडॅश यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते? उत्तर आहे ऑप्शन 3 लोकमान्य टिळक. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते? उत्तर आहे ऑप्शन 1 अस्पृश्यांचे. नेक्स्ट, डॅडॅश यांच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये स्थापन केली. उत्तर आहे ऑप्शन 1 महात्मा फुले. डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? उत्तर आहे ऑप्शन 1 त्यात जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते. नेक्स्ट, कोणत्या कालावधीत ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते? उत्तर आहे ऑप्शन 3 1876 ते 1882. नेक्स्ट, विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाविकांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला? उत्तर आहे ऑप्शन 4 महात्मा फुले यांनी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकरांचे आहे? उत्तर आहे ऑप्शन 4 गुलामगिरीचे अस्त्र. नेक्स्ट, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या? उत्तर आहे ऑप्शन 3 50. महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? उत्तर आहे ऑप्शन 3 शूद्रांचे जीवन. नेक्स्ट, राजर्षी शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती? उत्तर आहे ऑप्शन 4 राधानगरी. नेक्स्ट, गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला? तर हे जे मूल्य आहे ते आहे ऑप्शन 4 समता. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? उत्तर आहे ऑप्शन 2 14 एप्रिल 1891 मध्ये. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे ऑप्शन 2 बुद्ध अँड हिज धम्म. नेक्स्ट, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन 2 महात्मा फुले यांनी. नेक्स्ट, ऑगस्ट 1920 च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे ऑप्शन 1 राजर्षी शाहू महाराज. पुढील प्रश्न, जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? उत्तर आहे ऑप्शन 3 गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न,
थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडला होता? उत्तर आहे ऑप्शन 3 महात्मा फुले. नेक्स्ट, राजर्षी शाहू महाराजांनी केलेली कायदे कोणते आहेत? तर लक्षात घ्या, प्राथमिक शिक्षण, बालविवाह बंदी, वेठबिगारी पद्धत बंदी आणि मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण ही सर्व कायदे राजर्षी शाहू महाराज यांनी केले आहेत. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता? राईट आन्सर आहे ऑप्शन 4 माळी. नेक्स्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ही केली आहे ऑप्शन 3 गोपाळ गणेश आगरकर यांनी. नेक्स्ट, राजर्षी शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची सूत्रे केव्हा आली? तर ही आली आहे ऑप्शन 3 1894 मध्ये. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली? उत्तर आहे ऑप्शन 3 पुणे या ठिकाणी. स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान खालीलपैकी कोणी दिले? उत्तर आहे ऑप्शन 1 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. नेक्स्ट, काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला? उत्तर आहे ऑप्शन 4 नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक का म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन 4 वरील सर्व. त्यांनी स्त्रियांसाठी 1851 मध्ये पहिली शाळा सुरू केली. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. त्यांनी विधवा पुनर्विवाह घडून आणला. याकरता महात्मा फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक म्हणतात. नेक्स्ट, महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या जनतेस समर्पित केले आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 अमेरिकन. नेक्स्ट, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर खालीलपैकी कोणाला म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन 1 महात्मा फुले यांना. नेक्स्ट, मृत्यूनंतर करावयाच्या धार्मिक विधींना कोणत्या समाजसुधारकांनी विरोध केला होता? उत्तर आहे ऑप्शन 4 गोपाळ गणेश आगरकर. नेक्स्ट, वेदोक्त प्रकरण कोणत्या साली घडले? उत्तर आहे ऑप्शन 2 1901 मध्ये. प्रार्थना समाजाच्या स्थापनेस सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? उत्तर आहे ऑप्शन 3 महात्मा फुले. मग कोणाचा समावेश करता येईल? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर राघव भांडारकर आणि मगो रानडे यांचा या ठिकाणी समावेश करता येईल. आणि विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, आम्ही तुमच्यासाठी जे मटेरियल तयार केलं आहे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल याचा नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होणार आहे. याची व्हॅलिडिटी 1 वर्षांची असेल. त्यामुळे ही एक्झाम जरी झाली तरी बाकीच्या एक्झामसाठी तुम्ही ते मटेरियल नक्की यूज करू शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, अ विधान आहे डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. ब विधान आहे मनुस्मृती या ग्रंथात जाती व्यवस्थेचा पुरस्कार केला होता. तर लक्षात घ्या, ऑप्शन 2 अ व ब बरोबर असून ब हे अ चे कारण आहे. पुढील प्रश्न, नाशिक काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कधी झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 2 मार्च 1930 ला. पुढील प्रश्न, सर्व साक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते? उत्तर आहे ऑप्शन 2 सत्यशोधक समाज. नेक्स्ट, डॉक्टर आंबेडकरांच्या मते राष्ट्रीय ऐक्याच्या वाटेमधील पहिला अडथळा कोणता? तर तो आहे ऑप्शन 1 जातीयता. नेक्स्ट, महर्षी कर्वेंना भारतरत्न खालीलपैकी कोणत्या कार्याबद्दल दिले गेले? उत्तर आहे ऑप्शन 2 महिला शिक्षण. नेक्स्ट, गोपाळ गणेश आगरकर यांच्याबाबत योग्य विधाने कोणती? तर सर्व विधाने बरोबर आहेत. इष्ट असेल ते बोलेन व साध्य असेल ते करेन. त्यांच्यावर हर्बर्ट स्पेन्सर व मिल यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न केले. आणि ड मराठी वृत्तपत्र सृष्टीत त्यांचे स्थान खूप वरचे आहे. ही सर्व विधाने बरोबर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या साली मूकनायक सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन 2 1920 मध्ये. गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक केव्हा सुरू केले? 1888 मध्ये. ईश्वरासाठी निर्मिक हा शब्द कोणी वापरला? उत्तर आहे ऑप्शन 1 महात्मा फुले. सत्यशोधक समाज ही कोणत्या प्रकारची क्रांती आहे? उत्तर आहे ऑप्शन 4 सामाजिक. नेक्स्ट, व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात डॉक्टर आंबेडकरांनी कोणते पद भूषवले होते? उत्तर आहे ऑप्शन 4 मजूर मंत्री. नेक्स्ट,
गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते? उत्तर आहे ऑप्शन 4, स्वराज्याच्या दिशेने वाटचाल. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला? उत्तर आहे ऑप्शन 3, महात्मा फुले यांनी. शिरवली येथे कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झाला होता? उत्तर आहे ऑप्शन 3, महर्षी कर्वे. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कुणी साक्ष दिली? उत्तर आहे ऑप्शन 4, महात्मा ज्योतिबा फुले यांनी. शेतकऱ्यांचा आसूड पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे ऑप्शन 3, महात्मा फुले. महात्मा फुले यांचे मूळ घराणे कोणत्या गावचे होते? उत्तर आहे ऑप्शन 4, कटगुण. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिला नाही? उत्तर आहे ऑप्शन 3, विकार विलसित. लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन 2, इंग्रजी. पुढील प्रश्न, महर्षी कर्वेने महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ ही संस्था केव्हा स्थापन केली? उत्तर आहे ऑप्शन 3, 1936. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा कुठे काढली? उत्तर आहे ऑप्शन 1, बुधवार पेठ. आपल्या मृत्यूनंतर प्रेत दहनासाठी पुरचुंडीत 20 रुपये बांधून ठेवणारा समाजसुधारक कोण? उत्तर आहे ऑप्शन 4, गोपाळ गणेश आगरकर. समता संघाची स्थापना महर्षी कर्वेंनी कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे ऑप्शन 3, 1944. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विहत्तोजक मंडळी ही संस्था केव्हा स्थापन केली? उत्तर आहे ऑप्शन 3, 1893 मध्ये. इसवी सन 1911 मध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात कोणाची पुनर्स्थापना झाली? उत्तर आहे ऑप्शन 2, सत्यशोधक समाज. कोणत्या वर्षी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन 1, 11 मे 1888. गोपाळ गणेश आगरकर यांना कोणत्या आजाराचा त्रास होता? उत्तर आहे ऑप्शन 3, दमा. खालीलपैकी कोणती संस्था महर्षी कर्वेंनी स्थापन केली नाही? उत्तर आहे ऑप्शन 2, आर्य धर्म सभा. मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन 1, म गो रानडे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे ऑप्शन 4, ताराबाई शिंदे यांनी. हाडाचे शिक्षक, विद्वान प्राध्यापक व कर्तव्यदक्ष प्राचार्य असे उद्गार कोणत्या समाजसुधारकाबद्दल काढले जातात? उत्तर आहे ऑप्शन 4, गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, इंग्रज राज्य उलटवून टाकण्याच्या हेतूने महात्मा फुलेंनी अस्पृश्य समाजातील कोणत्या व्यक्तीकडून दांडपट्टा नेमबाजीचे शिक्षण घेतले? उत्तर आहे ऑप्शन 4, लहुजी उस्ताद साळवी. नेक्स्ट, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारचा भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान कोणत्या वर्षी देण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन 4, 1958 मध्ये. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांनी उच्च वर्णियांत रूढ असलेल्या कोणत्या दुष्ट चालीविरुद्ध चळवळ उभारली? उत्तर आहे ऑप्शन 4, केशवपंत. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे ऑप्शन 4, चिमणाबाई. शाहू महाराजांपूर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे कोण होते? उत्तर आहे ऑप्शन 1, चौथे शिवाजी महाराज. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी ईश्वरास कोणत्या नावाने संबोधले आहे? उत्तर आहे ऑप्शन 2, निर्मिक. निष्काम कर्म मठ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वेंनी केव्हा केली? उत्तर आहे ऑप्शन 2, 1910 मध्ये. नेक्स्ट, राजर्षी शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे ऑप्शन 3, सामाजिक न्याय दिन. पुढील प्रश्न, महात्मा फुले 1876 ते 1882 या कालावधीत कुठल्या नगरपालिकेचे सभासद होते? उत्तर आहे ऑप्शन 2, पुणे. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते नाटक लिहिले? उत्तर आहे ऑप्शन 4, तृतीय रत्न. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 101 प्रश्न या ठिकाणी बघितले आहेत. जर आपल्याला महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता जर पोस्ट काढायची असेल, याकरता कमी वेळेत चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल, तर आपलं जे मटेरियल आहे ते तुम्ही परचेस करू शकता. टेक्निकलचं यावर आधारित आपल्याकडे मटेरियल आहे. याकरता तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. अधिकच्या माहितीसाठी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने नॉन टेक्निकलचा 18,000 प्रश्न आणि
300 प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त 499 रुपयामध्ये मिळेल. याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच आजची व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 1000 प्लस लाईक, तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की दररोज आपण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता. जर कोणाला खाली थँक्यू कमेंट करायचे असेल तर ते खाली कमेंट करू शकता.